पुण्यातल्या एरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय जे आहे ते मनोरुग्णालय की ड्रग्सचा अड्डा असा सवाल तुम्ही देखील विचाराल, कारण पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय। मनोरुग्णालयामध्ये दारूच्या बॉटल्सचा ड्रग्सचा नशेसाठी वापर होत असल्याचं समोर आलेलं आहे। साम टीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये रुग्णालयातील हे भयान वास्तव कैद झालेलं आहे। ज्या रुग्णालयामध्ये मनोरुग्णांना उपचार दिले जातात तिथंच नशेचा खेळ सुरू असल्याचं समोर आलंय आणि याच परिसरात हाकेच्या अंतरावर आयटी पार्कही आहे, जवळच पोलीस स्टेशनही आहे। मात्र पोलिसांचं याकडे साफ दुर्लक्ष होताना स्पष्ट दिसतंय। हा ड्रग्स आहे, ड्रग्सचे पॅकेट आहेत। हा कम से कम 2,500 ते 3,000 रुपये ग्राम हे जातो आणि ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। कुठनं येतो काय येतो आपल्याला माहिती नाही, पण ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि ह्या सलाईन आहेत, या सलाईन ज्या आहेत मेडिकल शॉपवाल्यांवर कारवाई झाली पाहिजे। अशा प्रकारे हे सलाईन कुणाला देऊ नये, हे पेशंटला देणारे सलाईन असते। आणि ह्या इंजेक्शन हे सलाईन आपल्या हृदयामध्ये काय असं नाही का कमजोरी येते त्याच्यासाठी देण्यात येते आणि ह्याचा गैरउपयोग हे नशेडी करतात आणि ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर आपण बघतोय हे पुण्यातलं रुग्णालय की नशेचा अड्डा असाच सवाल उपस्थित झालेला आहे। थेट जाऊयात पुण्याला, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अतिशय धक्कादायक घाबरवणारं दृश्य आहे। रुग्णालयामध्ये आपण बघतोय ड्रग्सच्या पुड्या, या ठिकाणी सलाईनच्या बाटल्या ड्रग्स घेण्यासाठी वापरल्या गेल्या आहेत आणि दारूच्या बाटल्यांचा खच, काय म्हणावं, कशा पद्धतीनं हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे, काय अधिक माहिती? स्नेल, आपण जर पाहिलं तर प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ज्या क्वार्टर्स आहेत त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातोय हे आपण या ठिकाणी बघू शकतो। ह्या क्वार्टर्स ज्या आहेत त्या बंद अवस्थेत असल्या तरी याचा वापर जो आहे तो ड्रग्सची नशा करण्यासाठी अनेक लोक करताना पाहायला मिळतात। आणि या संदर्भात काल भगवान पवार जे आहेत संचालक, त्यांनाही विचारलं होतं, तर ते म्हणले होते की या क्वार्टर्स पाडून टाकण्यात येतील आणि जे कोणी नशा करत असतील त्या संदर्भातही कारवाई करण्यात येईल। आपण जर पाहिलं तर हा जो प्रकार आहे अत्यंत धक्कादायक आहे। या रूममध्ये आत्ता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती एखादं हॉस्पिटल असल्यासारखी अवस्था जी आहे ती या रूमची आहे आणि हे जे आपल्याला इंजेक्शन पाहायला मिळत आहेत ते ड्रग्स ओढण्यासाठी वापरले जातात। त्याचबरोबर काही सलाईन जे आहेत छोटे छोटे तेही नशेसाठी वापरले जातात। आपण पाहू शकतो की या ठिकाणचे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत मिलिंद भोसले यांनी हा सगळा प्रकार जो आहे तो वेळोवेळी उघडकीस आणलेला आहे आणि काही ग्रॅममध्ये ही नशा जी आहे ती केली जाते। त्याचबरोबर इथं काही दारूच्या बॉटल आहेत, काही कोंडोमचे पाकिट आहेत। कशा पद्धतीने जर या क्वार्टर्सचा वापर जो आहे तो या ठिकाणी येणारे पेशंट असतील, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांना राहण्यासाठी केला तर नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो। नेमका हा सगळा काय प्रकार आहे, किती वाजता येतात, पोलीस येतात का, काय म्हणतात? ह्या भागामध्ये पेट्रोलिंग जास्त होत नाही आणि हे बंद अवस्थेमध्ये क्वार्टर्स असतात। या क्वार्टरवर ह्या भागातली पेट्रोलिंग म्हणजे मेंटल हॉस्पिटलची पेट्रोलिंग पहिली पाहिजे आणि ह्या भागातले पेट्रोलिंग म्हणजे मेंटल हॉस्पिटलचे कर्मचारी पण आहे ना आत गेले ना परत बाहेर येत नाही आणि ह्याची पेट्रोलिंग झाली पाहिजे। मेंटल हॉस्पिटलचं हे क्वार्टर्स आहे, ह्याच्यामध्ये कोण रात्री थांबतंय, उठतंय, बसतंय, ह्याच्यातल्या लाईटी कट्स झाल्यात, ह्याचं आहे ना का बरंच काही असं हे झालेलं आहे। ह्या क्वार्टर्सवर मेंटल प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि हे क्वार्टर्स एखाद्या गोरगरीब लोकांना नाही का येण्या जाण्या लांबनं येणारे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं मेंटल हॉस्पिटल आहे एरवडा मनोरुग्णालय। महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं रुग्णालय आणि ह्याचा गैरउपयोग आहे ना नशेडी लोक करतात। नक्की आपण जर पाहिलं तर नशेडी लोक जे आहेत ते या क्वार्टरचा उपयोग करतात आणि ह्या जर पाडल्या तर या ठिकाणी जे नातेवाईक येतात त्यांना राहण्यासाठी सोय होऊ शकते किंवा या क्वार्टर्स मधला या सगळा हा जो प्रकार आहे गैरप्रकार याच्यावर आळा बसू शकतो, असं हे दृश्य आपण बघतोय। आणि अर्थातच यावर आता प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे मनोरुग्णालय की ड्रग्सचा अड्डा, त्याची ही दृश्य यावेळेस साम टीव्हीवर आपण पाहताय।